आज आहे तिसरा दिवस आणि आज परत आलो आपण नदीवर. काल आपण ट्रॅप लावलेला तो चेक करण्यासाठी. काल तर काय भेटलं नाही, काल संध्याकाळी, म्हणून आज सकाळी आलो आहे. आता पण काय भेटेल याची गॅरंटी नाही, तरी पण चेक करूया, बघूया काय भेटतं का, तुम्हाला पण दाखवतो. आणि आता ट्रॅप घरीच घेऊन जाणार आहे, परत लावणार नाही. आणि उद्या परत यायचं की नाही नदीवर ते बघूया कसा काय टाईम वगैरे. चला आधी ट्रॅप बघूया पहिलं तर. घेऊन आता घरी आलोय. अजिबात कायच नाही भेटलं, सगळं पानं आतमध्ये गेलेली, कायच उपयोग नाही झाला. ठीक आहे, तिकडे नसतील पण खेकडे. आता घरी आलो खेकडे चेक करून. आता परत जातोय आपण सानूच्या मामाकडे आणि माझ्या मामाकडे जाऊया. ही आपली बाईक आहे. शीरला जायचं आहे आणि कोतलूक गावात जायचं आहे, तर दोन्ही ठिकाणं दाखवतो. शीरला तर आपण पहिल्याच दिवशी गेलेलो. सर्दी झाली वाटतं. चला निघूया आपण, पुढे दाखवतो तुम्हाला शीर आणि कोथरूड गाव. पहिले शीर गावात जाणार आहेत, तिकडून मग कोथरूडला. आता आलोय आपण सानूच्या मामाकडे. थोडा टाइम लागला आपल्याला इथपर्यंत पोचायला. तर बघा गाव एकदम शांत मस्त. जाऊया आता, तुम्हाला कोंबड्या वगैरे पण दाखवतो आणि गुरं दाखवतो. हे बघा इकडे घर आहे आणि इकडे वाडा आहे. वाड्यामध्ये इकडे तरी आता सध्या गुरं नाहीत, बाहेर बांधलेत कारण की पाऊस आहे म्हणून. बघा कोंबड्या, छोटे छोटे पिल्ले आहेत आणि ह्याच्यात अंडी आहेत वाटतं. ह्याच्यात अंडी आहेत. कोंबड्या बघा घेतात. कोंबड्याने तिकडे बघा 4 गुरं आहेत. आता जवळ जात नाही, कोंबड्या अंगावर येतील वाटतं. सगळे माझ्याकडे जवळ आले. आणि हा ऐसा एरिया आहे परसावन. गुरावर मस्त जवळून दाखवता आलं असतं, पण कोंबड्या वाट लावतील माझे. बघा आहेत बघा कसले की, बघितलात. चला आता जाऊया, दरवाजा बंद करतो, आता बाहेर येतील कोंबड्या. इकडे बघा शेती भरपूर होते मस्त. कोणत्या दाराशी तुळशीत नाही, ती तिलाची फुलं आहेत, ती फुलं गेली अशा केली आहे. ही कसली भाजी ही? हा, ही दाडची परवा दिली तुम्हाला, ती बनवली काय? बनवली, मस्त झाली. हा, हे गणपतीसाठी ती ठेवावंच लागते आम्हाला गणपतीला. आता राहते का काय ते अजून 2 महिने आहे ना. हे गुलाब आहे काय? हा, हे गुलाब मस्त आलेत. गुलाब लावला ना तुम्ही, मागे नेलेला होता. लावलाय वाटतं आईने, खालच्या साईडला लावलाय. झालाय नाही झालाय. मस्त आलंय पण. फुलं भारी आहे. औषधी भाजी असते का? औषध आहे. हा, पानं पण वेगळीच आहे त्याची. हा, ते मुदा वगैरे आम्ही उकलून तेव्हा येत नाही ना सीजनला. हे गुलाब बघा किती भारी आहे. सुगंध मस्त येतो एकदम. आता नेली ती, आता गेली ना बाहेर. भरपूर लागले वरती कळे कळे. किती होते आता? 10-15 फुलं आताच काढली. आणि देवपूजाला आम्ही नेहमीच काढतो ना. आणि इथे वाघ पण येतो. यांच्या घरातून कुत्रा नेलाय इथून, म्हणजे बिबटे असेल, त्यांनी या घरातून नेलाय. म्हणजे बघा किती डेंजर काम आहे. आता एक गुलाबाची फांदी पण नेऊया आपल्या इथे लावण्यासाठी. चला आता आपण जाऊया कोथलूकला, किरवले नाही कातलवाडीत. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. आता शिरातून जातोय आपण कोथलूकला, जाऊया. हे बघा टायगर. फायनली आपण पोचलोय कोथलूकला, कातलावर, मामाच्या गावाला. हे बघा सर्वात वरती घर मामाचं आहे, त्याच्या पुढे कोण आहेच नाही. म्हणजे 30-40 वर्ष आधी बनवलं असेल, त्याच्यापेक्षा जास्त आधी इकडे घर बनवलं असेल. त्यानंतर त्याच्या पुढे कोण गेलंच नाही आमच्या मामांच्या पुढे. पहिलाच विषय टॉपचा केला आहे. आणि असं काय गाव आहे, गाव खाली भरपूर आहे, इथं वरती शेवट टेकडे, म्हणजे त्याच्या पुढे काही घर नाही. तर जाऊया आता. इकडे पण मासे वगैरे चढतात असं आई बोलते. आताच इकडे माकड बघितलं, पाय घसरतोय खाली. जाऊया हळूहळू.
ते 4 घर आहेत टोटल, सगळे अशी सगळे मामांचेच घर आहेत. तिकडे बघा नागर ठेवला आहे शेतीचा, शेतीलाच वापरतात. आणि इकडे खेकडे पकडायचे गडदे बनवलेले मामांनी लावलेले, काय भेटले की नाही काय माहिती. हे मामाचं घर आहे, मोठ्या मामाचं आणि संतोष मामांचं. चिकू बघा किती लागले, भरपूर लागले. अजून एवढे तयार नाही झालेत ना, तर घेऊन गेलो असतो. हे बघा हे भेंडीचं झाड आहे, छोटे छोटे लागायला पण लागले, फुलं पण आलं त्याला. इकडे चूल ना, इकडे चुलीची रूम. मस्त. हे काय लागलंय, ते काय शिराळी म्हणतात त्याला, शिराळी. घोसाली घोसाली घोसाली. घोसाली गावच्या भाषेत घोसाली आणि मुंबईला शिराळी. आणि काकड्या लावल्यात त्याच्यावर. ऊस पण भरपूर झाला यार. शिराळी आताच लागायला लागली, लवकर काही लावली होती. आता हा ऊस लावू वरचा आणि खाऊ अर्धी. त्याला आता याचा कसा रस काढावा ना लगेच तिथंच पियायला पाहिजे. मस्त शांतता आहे तिकडे. बघा तो रस्ता दिसतो तिकडे. लहानपणी आम्ही म्हणजे इथे बसून एस टी वगैरे बघायचो, गाड्यावरती जायचे ना, ते बघत बसायचो इथून. आणि मस्त वाटतं एकदम. पाणी बघा कंटिन्यू येतच राहते वरून डोंगराचं. जास्त डोंगर नाही पण हे पूर्ण जमिनीतलं पाणी कंटिन्यू येत राहते. तर इकडे एकदम हिरवळ झाले, शेती पण इकडे भरपूर. या गावात माणसं जास्त राहतात म्हणून शेती पण भरपूर होते. आणि थोडा टाईम थांबूया पण इथे, थोडं खाऊया आणि निघूया. आपली बाईक बघा इथे वरती नाही आणली कारण की इथून घसरायला होतं जरा जास्तच, म्हणून. हे बघा इथे पाण्याचा आवाज बघा कसा येतो. मस्त एकदम. वा, हे पाणी पिऊ पण शकतं, एवढं शुद्ध पाणी आहे. बघा आता पण बघा तिथून एस टी जाते वरती. मस्त वाटतं इकडे पावसात वगैरे. मामाकडे खुलं वातावरण आहे, आजूबाजूला काही घर नाही, एकदम मस्त मोकळा एरिया. तुम्ही याच्यामध्ये पण बघितलं असेल, गोंधळाला मी या गावात आलेलो तेव्हा तुम्ही त्या व्हिडिओमध्ये थोडं गाव तुम्हाला दिसलं असेल. मामाकडून पण आलो आता आपल्या घरी, ऊस घेऊन आलो आणि भाजी आहे काय काय लावायची. आता जेऊया आपण आपल्या घरी. म्हणजे बघा सकाळी आणलेलं तसंच आहे, त्याला पण साफ करायचे. जेऊया आता, चला. पाऊस येतोय बघा, आता आवाज येतोय पावसाचा. आता जोरात आला एकदम. भस्कन पाऊस आला लगेच. नदीवर मला बघून तुम्हाला कंटाळा आला असेल, पण मला अजूनही नाही. आज नको तेव्हा नको ती टेक्निक वापरून मासे पकडायची ट्राय चालू केली. ह्या टेक्निकने उन्हाळ्यात मासे पकडतात, पण आपण टाइमपास करायला चाललो. मासे भेटले तरी ठीक, नाही भेटले तरी ठीक, म्हणून मी जास्त काही व्हिडिओ बनवली नाही. थोडं 1-2 लोकेशनला फिरलो आणि ट्राय करत होतो. दुसरा पण गवेला लावून आता नदीवर जाऊन आलो. मासे तर काय भेटले नाही. मी विचार केला काय भेटल्यावरच तुम्हाला दाखवेल, पण कायच भेटलं नाही तर डायरेक्ट घरी चालू. थोडंसं दाखवतो तुम्हाला आता नदीवर काय काय केलं आहे, कुठं कुठे गेलो ते दाखवतो. आणि जरा बोरिंग चालू करतो, मग पाणी कसं येतं. थोडं साफसफाई पण करूया.
थोडा पाऊस कमी पडतोय म्हणून झाडांना पण पाणी घालूया. बघा इथला पाईपच निघाला. ओके चला थोडं पाण्याची मजा घेतो, नंतर भेटूया आपण. आता संध्याकाळ झाले, 7 वाजायला आले. तर आपण रोजप्रमाणे जातोय मंदिरात. पाऊस भरपूर आहे म्हणून छत्र्या घेतल्यात. मंदिरात जाऊया. आपण दरवर्षी तर तुम्हाला दिसत असेल माझ्या व्हिडिओमध्ये हनुमानचं मंदिर, कारण की हनुमान जयंतीला येतो मी. हे व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.